श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द उच्चारले की डोळ्यासमोर उभी राहते ती अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची तेजस्वी मूर्ती. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आणि त्यांचे मंदिर लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. ज्या अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराज 22 वर्ष वास्तव्यास होते, तिथल्या वास्तूत आजही अशा काही गोष्टी घडतात ज्या विज्ञानाच्या पलीकडे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोट मंदिराची अशी 5 रहस्य जी आजही भक्तांना स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. रहस्य नंबर 1, वटवृक्षाचे चिरंतन अस्तित्व. स्वामी समर्थ महाराज ज्या वटवृक्षाखाली बसायचे तो वटवृक्ष आजही तिथे दिमाखात उभा आहे. रहस्य असं की एवढ्या वर्षात या वृक्षाची पाने कधीच पूर्णपणे गळून पडत नाहीत. उन्हाळा असो वा हिवाळा, हा वटवृक्ष नेहमीच हिरवागार असतो. अनेक वनस्पतीशास्त्रज्ञांसाठी हे आजही कुतूहल आहे. इतक्या जुन्या झाडाची चैतन्य शक्ती आजही तितकीच प्रबळ कशी? हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. रहस्य नंबर 2, स्वामींच्या पादुका आणि स्वयंभू जाणीव. मंदिरात स्वामींच्या ज्या मूळ पादुका आहेत त्याबद्दल जुने जाणकार सांगतात की आजही काही विशिष्ट तिथींना त्या पादुकांमधून एक वेगळ्याच प्रकारचा सुगंध येतो. अनेक भाविकांनी असा अनुभव घेतला आहे की मंदिरात गर्दी नसतानाही पादुकांजवळ गेल्यास कोणाच्या तरी अस्तित्वाची जाणीव होते. जणू आजही तिथे स्वामी सूक्ष्म रूपात उपस्थित आहे असा भास होतो. रहस्य नंबर 3, अन्नछत्रातील कधीही न संपणारे अन्न. अक्कलकोटमध्ये दररोज हजारो भाविक महाप्रसाद घेतात. रहस्य असं की कितीही गर्दी वाढली तरी तिथल्या अन्नछत्रात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. अन्नपूर्णा प्रसन्न असल्यासारखाच हा चमत्कार आहे. विशेष म्हणजे अन्नाची चव ही वर्षानुवर्ष अगदी तशीच घरगुती आणि सात्विक राहिली आहे, जी स्वामींच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही. रहस्य नंबर 4, दरबारातील गुप्त मार्ग आणि ऊर्जेचा स्रोत. असे मानले जाते की स्वामींच्या काळात तिथे काही गुप्त मार्ग होते ज्यांचा वापर ते एकांतासाठी करत असत. आजही मंदिराच्या काही भागात प्रचंड प्रमाणात सकारात्मक ऊर्जा जाणवते. ध्यान करणाऱ्या अनेक साधकांना तिथे ओमकाराचा ध्वनी ऐकू आल्याचे अनुभव आहेत. हे केवळ मानसशास्त्रीय नसून त्या वास्तूमध्ये साठलेली स्वामींची तपोशक्ती आहे. रहस्य नंबर 5, समाधीनंतरही भक्तांना मिळणारे दर्शन. हे सर्वात मोठे रहस्य आहे आणि श्रद्धाही आहे. स्वामींनी 1878 मध्ये समाधी घेतली, पण आजही देश-विदेशातील अनेक भाविक असा दावा करतात की त्यांना संकटाच्या वेळी कुणीतरी येऊन मदत केली आणि नंतर लक्षात आले की ते तर स्वामीच होते. मी गेलो असे मानू नका, मी जिवंत आहे या त्यांच्या वाक्याचा प्रत्यय आजही अक्कलकोटच्या कणाकणात येतो. स्वामी समर्थांचे हे सामर्थ्य शब्दात मांडणे अशक्य आहे. विज्ञानाकडे कदाचित या गोष्टींची उत्तरे नसतील, पण भक्तांसाठी हेच त्यांचे सत्य आहे. तुम्हालाही स्वामींचा असा काही अनुभव आला आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.